एव्हरीवन, वेलकम टू उमाज कुकिंग वर्ल्ड। आज आपण बनवणार आहे मॅक्रोनी। ह्याच्यासाठी आपण मॅक्रोनीला कुकरमध्ये काढून घेऊ। मी तुम्हाला शॉर्टकट दाखवणार आहे पास्ता कसे बनवायचे ते। आता मी इथे 3 वाटी पास्ता घेतले, तर मी तेवढंच पाणी टाकणार। 3 वाटी पाणी टाकणार। तुम्हाला कसं सुपी पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता। आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। तेल घातल्याने एकदम छान शिजून जातो पास्ता। आणि थोडंसं मीठ घालणार आहोत, त्याच्याने पास्ता खूप लवकर शिजतो। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत पास्ता मिक्स। ते कोणत्याही तुम्हाला ग्रॉसरीच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे बघा। हे असं आहे पास्ता मिक्सचा मसाला। एक चमचा पास्ता मिक्स टाकते मी याच्यामध्ये। बाकीचे मसाले नंतर करणार। कुकरमध्ये लावल्यामुळे पटपट पास्ता शिजून तयार होतो आणि टेस्टला पण छान लागतो। एक वेळा हलवून घेऊ प्रॉपर। त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या व्हेजिटेबल्स तुम्ही टाकू शकता। आता आपण कुकरला झाकण लावणार आहोत। त्याची रिंग जरा ढिली आहे, तर त्याला थोडंसं तेल लावून घेतलं मी, म्हणून ते व्यवस्थित त्याला झाकण बसेल। अशा मी तुम्हाला काही टिप्स देणार आहोत। आता आपण ह्याला 1-2 विसल येऊ द्यायच्या, नंतरून आपण त्याला फ्राय करू। आता आपण ह्याच्यात कांदा टाकणार आहोत। आधी तेल गरम करून घेतलं, आता त्याच्यात कांदा परततोय। तुम्हाला कोणत्या ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। गाजर टाकू शकतात, कॉर्न टाकू शकतात। जे मुलं तुमचे खात नाही भाज्या, ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। हा कांदा परतत आलाय, तो लालसर होस्तोवर परतायचा। त्याच्यामध्ये मी 2 कांदे मोठे कापून घेतले, 2 टमाटे घेतले आणि 1 कॅप्सिकम आहे। कॅप्सिकम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकता। मला कॅप्सिकम कमी आवडतं म्हणून मी ते एकच कापलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये टमाटा टाकणार आहे। कोणत्याही पदार्थामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घातलं की ते लवकर शिजतं। आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे। आता हे टमाटे लवकर सॉफ्ट होतील मीठ टाकल्यामुळे। आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कॅप्सिकम। याला पण आपण छान मस्त परतून घेणार आणि आपला पास्ता पण चांगला शिजलेला आहे। आता आपण त्याला कुकर उघडून बघून घेणार एकदा। आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत पास्ता मसाला। आपण
पास्ता शिजताना पण 1 चमचा पास्ता मसाला टाकला होता. आता हे भाज्यांमध्ये पण 1 चमचा पास्ता मसाला टाकते. भाज्या ऑलमोस्ट शिजत आलेल्या आहे. छान शिजून गेलाय, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण जे भाज्या टाकल्या ते ह्याच्यामध्ये टाकू. माझ्या मुलींना असा आवडतो म्हणून मी असा बनवते, थोडासा सुपी. बघा असा सुपी स्टाईल आवडतो. आता याच्यामध्ये मी थोडा सॉस टाकील, थोडाच टाकील आहे. त्याच्याने कलर पण छान येतो. बस तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी जास्ती करू शकता. आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकू किंवा तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता. तुम्ही याच्यामध्ये रेड चिली सॉस पण टाकू शकता. आता मी हे याच्यात चिली फ्लेक्स टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. फायनली हा पास्ता रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान सुपी सुपी आणि त्याच्यात मस्त गरम वाफा येतात. फायनली हा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण सर्विंग पण छान बाउलमध्ये केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू. बाय बाय.